चौथीला असताना माझे वडील वारले. आम्ही साखर झोपेत होतो आणि मला कळलं की आमचे वडील गेलेत. आमच्या समोर 3 मुद्दे होते की एकतर चुकीच्या रस्त्याला निघून जाणे किंवा मग आपली आई जी कष्ट करते त्या कष्टाचं चीज कर. आमची परिस्थिती चालली होती, मग आम्हाला नातेवाईक नव्हते का, आम्हाला भाऊबंद नव्हते का? होते ना, पण असंच असतं. असं सगळेजण जवळ होते पण कोणीही नसल्यागत आमची परिस्थिती होती. आता माझे 10 फेसबुक पेज आणि 10 यूट्यूब चॅनल्स आणि तुम्ही मला पॉलिटिकल व्हिडिओच्या माध्यमातून बघत असता. नमस्कार, मी विजया वामन. हा वारंवार फेसबुक यूट्यूब वरती तुम्ही आवाज ऐकत असाल आणि विशेषतः जेव्हा विषय पॉलिटिकल असेल त्यावेळी मी काही ना काही मध्ये बोलण्यासाठी येतच असते. अर्थात तुम्हाला माहिती आहे का, मी ज्या वेळी बोलण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तुम्ही खाली कॉमेंट्स करत असतात की तुझा आवाज छान आहे, तू बोलती बिनधास्त, अशी चर्चा व्हायला पाहिजे, असं सत्य मांडत जा, अशा तुम्ही कॉमेंट्स करत असतात. पण तुम्हाला माहितीये, ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे किंवा कमेंट सेक्शन मध्ये पॉझिटिव्ह कमेंट्स करत असतात त्यावेळी तुमच्यासारखे अनेक जण असतात जे निगेटिव्ह बोलत असतात. तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती असं न दाखवता की मला त्या बोलण्याचा फरक पडलाय किंवा मी कधी इंटरव्ह्यूज घेत असेल, कधी कुठला मुद्दा मांडत असेल, मध्यंतरी मी उदयनराजेंचा मुद्दा मांडला, लोक खूप सारे त्यावरती व्यक्त झाले. काही लोक मला शिव्या घालत होते, काही जण मला अप्रिशिएट करत होते, काही जण म्हणत होते सेल्यूट, तू बोलते त्याला आम्ही कायमच तुझा आदर करणार आहोत. पण हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी एक मुलगी म्हणून मला झेलाव्या लागतातच. मग त्यासाठी गरजेची असते ती डेअरिंग. तुम्ही बोलत असताना समोरचा ज्यावेळी तुम्हाला असं जाणवतोय की हा माझ्यावर हावी होतोय, पण ज्यावेळी तुम्ही कुणाची तरी मुलाखत घेत असतात त्यावेळी तुम्हाला हे अजिबात दाखवायचं नसतं की हो मी तुझ्या बोलण्याला घाबरले. मग समोर एखादा आमदार असू द्या, समोर खासदार असू द्या किंवा एक साधा व्यक्ती असू द्या, प्रत्येक वेळी अशी सिच्युएशन येतेच की तुम्ही बऱ्याचशा रोषाला सामोरे जात असतात. मग या सगळ्या गोष्टींसाठी मी आज तयार आहे आणि मी कायमस्वरूपी कितीही माझ्यावरती निगेटिव्ह कमेंट झाले तरी मी म्हणते होय नमस्कार, मी विजया वामन. कारण मी या सगळ्या फेज मधून गेले. ज्यावेळी आपण घरातूनच संघर्ष करायला लागतो त्यावेळी समाजामध्ये कितीही मोठ्या लेवलचा संघर्ष झाला तरी तो काहीच वाटत नाही. आता मी माझी स्टोरी तुम्हाला सांगते, ही यासाठी सांगायची कारण तुम्हाला कळलं पाहिजे की ही विजया वामन ज्यावेळी कुठल्याही मुद्द्यावरती बोलते त्यावेळी ती कुठल्याही पक्षाचं पाकिट घेत नाही. मी एकनाथ शिंदेच्या फेवरमध्ये रिपोर्ट केला तर तुम्ही म्हणतात पाकिट पोहोचलं असेल. मी शरद पवारांबद्दल बोलले तर तुम्ही म्हणतात आता पवारांनी पाकिट दिलं का. मी फडणवीसांबद्दल बोलले तर अगं बाई जरा जपून बोल, नाही तर तुझ्या मागे ईडी लागेल, या कॉमेंट्स येत असतात. पण यामध्ये काय सत्यता आहे हे सांगणं गरजेचं. शॉर्टमध्ये सांगू, आज माझा मोठा भाऊ PSI, माझा लहाना भाऊ पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि मी स्वतः एक 9-10 चॅनल जे आहे ते हँडल करते. पण ही स्टोरी इथेच संपत नाही. ही स्टोरी सुरू झालेली होती, माझी कहाणी सुरू झाली होती लहानपणापासून. चौथीला होते, राहत होतो भाड्याच्या खोलीत. मला माहितीये तुम्हीही राहिले असताल, माझा संघर्ष काही वेगळा त्यामध्ये नाहीये. परंतु चौथीला असताना माझे वडील वारले. आम्ही साखर झोपेत होतो आणि मला कळलं की आमचे वडील गेलेत. ते सगळं झाल्यानंतर माझी आई MIDC मध्ये कामाला जात होती. शिलाई मशीन बनवतात त्या कंपनीमध्ये ती कामाला होती. रात्रंदिवस लोखंडाला रक्त पाजत होती आणि आम्हाला शिकवत होती. आमच्या समोर 3 मुद्दे होते की एकतर चुकीच्या रस्त्याला निघून जाणे किंवा मग आपली आई जी कष्ट करते त्या कष्टाचं चीज करणं. मी, माझा लहाना भाऊ आणि माझा मोठा भाऊ तिघेही शाळेत हुशार होतो. माझ्या आईचं शिक्षण कमी झालं होतं म्हणून तिला असं वाटत होतं की माझ्या मुलांनी शिकावं. मग ही जबाबदारी आमच्यावर आलेली होती की आता आम्हाला शिकायचं. मोठा भाऊ 8वीला, मी 4थीला, लहाना भाऊ 1लीला. प्रवास इथून सुरुवात झाली. आईला जेमतेम पगार होता 6,000 रुपये. विचार करा, आजच्या जगामध्ये 6,000 रुपये काहीच नाही, कुठेच नाही आहेत. त्यावेळी किराणा, घर भाडं, लाईट बिल आणि जाण्या येण्याचा प्रवास याच्यात 6,000 संपून जायचे. दिवाळी आली की सगळीकडे फटाके फुटताना दिसायचे, पण आम्ही घरामध्ये शांत असायचो. माझा मोठा भाऊ म्हणायचा मम्मी नको, मला या दिवाळीला तू कपडे घेऊ नको, एक काम कर माझ्या क्लासची फी भर. माझा लहान भाऊ म्हणायचा मम्मी माझं तर काहीच नाहीये. आणि मी थोडीशी हट्टी होते त्यामुळे मला कपडे घ्यावेच लागायचे. आई म्हणून तिचा जीव तुटायचा की दिवाळी आहे आणि मी माझ्या पोरांना कपडे घेऊ शकले नाही. पण पोरं म्हणजे माझा मोठा भाऊ, लहाना भाऊ समजदार होता. त्यांना आधी असं वाटलंच नाही की आपण आपल्या आईवरती कुठली जबाबदारी टाकावी. प्रवास असा सुरू झाला. 10वी झाली, माझ्या मोठ्या भावाची 11वी झाली, 12वी झाली, कॉलेजला जायचं. कॉलेज म्हटल्यावर हायफाय लाईफस्टाईल, मुलं असतात, मुली असतात, बघणारे 4 जण असतात. आपल्यासोबत असणाऱ्या मुलांचं एक स्टेटस असतं, ते आपल्यालाही मेंटेन करावं लागतं. मग ते मेंटेन करायचं म्हटलं की त्यांच्यासारखं राहावं लागतं. पण
जगामध्ये काय चाललंय हा खूप पुढचा प्रश्न होता. माझ्या भावाला एवढंच दिसत होते की परिस्थिती काय आहे आणि आपल्याला काही जरी झालं तरी या परिस्थितीला तोंड द्यायचंच आहे. म्हणून त्यानं 2 पॅन्टवरती त्याचं पूर्ण BScचं जे 3 वर्ष होते ते कंप्लीट केले. त्यातील एक पॅन्ट जी होती ती माझ्या मावस भावाची होती आणि एकच पॅन्ट आम्ही नवीन घेतलेली होती. काहीच विचार केला नाही. माझ्या भावाने पार थिगळ लावलेली पॅन्ट सुद्धा घातली. याच्यातही मी म्हणत नाही की खूप मोठं स्ट्रगल आम्ही केलं. ते तुम्ही जे बघताय त्यांच्यापैकी पण बऱ्याच जणांनी केलं असेल. स्ट्रगलची लेव्हल याच्या पुढे होती. ज्या वेळी असं झालं की आपल्यावरती एखादी परिस्थिती अनुभवते किंवा उद्भवते, त्यावेळी तुम्ही विचार करा की आपल्या फोनमध्ये समजा 100, 150, 200 कॉन्टॅक्ट्स. आजच्या स्टेजला तुम्ही तुमचा मोबाईल उचला आणि तुम्हाला अर्जंट ₹10,000 पाहिजे. त्या अख्ख्या कॉल लिस्टमध्ये असा कोणता व्यक्ती आहे की जो तुम्हाला लगेच ₹10,000 देईल? कदाचित बोटावर मोजण्या इतका 1 किंवा 2 जण सापडतील. असं काही आमचं होतं. आमची परिस्थिती चालली होती, मग आम्हाला नातेवाईक नव्हते का? आम्हाला भाऊबंद नव्हते का? होते ना. पण असंच असतं की ज्यावेळी असं वाटलं आमच्या नातेवाईकांना, म्हणजे बोटावर मोजण्या इतके नातेवाईक सोडले, तर आम्हाला नातेवाईक, भाऊबंद वगैरे हे प्रकारच माहिती नाही. त्यामुळे असं सगळेजण जवळ होते पण कोणीही नसल्यागत आमची परिस्थिती होती आणि ही गोष्ट जास्त आम्हाला सतवायची. कारण आम्हाला वडील गेल्यामुळे असे नातेसंबंध हवे होते. आम्हाला कुणीतरी प्रेम करणारं हवं होतं. पण आई सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं. मग तेव्हापासून फक्त आणि फक्त जगाचा विचार सोडायचा. जे आपल्याला योग्य वाटतं आपण तेच करायचं, हे माझ्या डोक्यामध्ये मी 4थीला असल्यापासून आतापर्यंत सेट झालंय. म्हणून कोणी मला काहीही बोलत असलं तर फरकच पडत नाही. कारण ही दुनियादारी तुम्हीच म्हणजे जगानेच मला शिकवली. सगळे सारखे नसतात. काहींनी मला अनुभव दिले, काही माझ्या फायद्याचे ठरले, काहींनी मला एक वरची उंची दिली. आणि असा हा प्रवास जो होता तो माझा सुरू राहिलेला होता. भावाने कॉलेज कंप्लीट केल्यानंतर तो आतापर्यंत 2दा नॅशनल खेळलाय. नॅशनल खेळायचं म्हटल्यानंतर शूज महत्वाचे असतात आणि हायफाय शूज घ्यायचे झाले Nike वगैरे 4-5 हजार त्याची रेंज. आमच्याकडे पैसे येणार कुठून? मम्मीचा पगारच ₹6,000. मंगळवार बाजारातले ₹400 किंवा ₹500 शूज आणायचे आणि त्यावरती तो पळायचा. पोलीस भरती समोर होती. घरात सांगितलं नाही की मी पोलीस भरतीला चाललोय, कारण होतो नाही होत माहित नाही. तेच मंगळवार बाजारातील शूज घातले, ग्राउंडवर पळाला. एक बूट त्याचा फाटला. बूट फाटलेला असताना तो पळत राहिला आणि तुम्हाला विशेष वाटेल त्यावेळी तो ग्राउंडमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4थ्या क्रमांकावर होता. आणि ही खरी माझी स्ट्रगल स्टोरी. की जर आपण म्हणतो ना गरिबाची पोरं शिकतात, फक्त तुमच्यात हिंमत पाहिजे आणि ती हिंमत माझ्या भावामध्ये होती असं मी मानते. पहिल्याच वेळी पहिल्याच भरतीत तो पोलीस झाला, पोलीस कॉन्स्टेबल. तोवर तो PSI झालेला नव्हता. पण परिस्थिती अशी समोर होती की आता आम्हाला काही जरी झालं तरी पुढचा सामना करायचा होता. भावाला माहित होतं मला अधिकारी व्हायचंय, मी त्या लेव्हलचा बनलोय. पण परिस्थिती अशी होती की मम्मीला आधार देणं गरजेचं होतं. तो पोलीस झाल्यानंतर सुद्धा त्याने त्याचा पुढचा अभ्यास सुरू ठेवला आणि आता जस्ट 6 महिन्यापूर्वी त्याचा रिझल्ट आला, तो PSI झाला. त्याचा संघर्ष माझा लहाना भाऊ बघत होता. सेम प्रोसेस. तो स्ट्रगल बघत होता. तो तर एवढं म्हटला होता की आता माझा मोठा भाऊ पोलीस झालाय, मग आता त्याने तर एकदम ऐटीत जीवन जगायला हवं होतं. पण नाही, त्यांनीही स्ट्रगल स्वीकारला आणि तो सुद्धा आता जस्ट जी भरती झाली त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल झाला. आता विषय आला माझा. हे दोघंही समजूतदार होते, मी रागीट होते. मला हा म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात, चूक आहे ना तर चूकच म्हटलं पाहिजे. बळच मला जर कोणीतरी गोड गोड बोलून जर एखादी गोष्ट बरोबर आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर नाही, मला ती मान्यच नाहीये. आणि हाच जो माझा स्वभाव आहे, हा मी जो तुम्ही मला ज्या प्लॅटफॉर्मवर बघता न्यूज वगैरे तिथे दिसून येतो. चूक हे चूक आहे. तुम्ही मला बऱ्याचदा म्हणता की तू एकाच कुणाच तरी, अरे पत्रकारिता म्हणा, पत्रकारिता खूप लांबचा विषय. मी एक व्हिडिओ क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर वावरते. जर तुम्हाला दिसतंय समोरची गोष्ट चुकली, पण समोरचा व्यक्ती खूप मोठा आहे म्हणून गोड गोड बोलायचं किंवा त्याला सॉफ्ट कॉर्नर द्यायचा नाही, ते आपल्याच्याने होणार नाही. आणि हा माझा आतापर्यंतचा स्वभाव आहे. इकडे यायचा ट्रॅक असा नव्हता की डायरेक्ट मी इकडे आले की मी खूप बोलत होते. मला बोलायची सवय होती, मी आक्रमक होते, मी भाषण करायचे, मी सूत्रसंचालन करायचे. पण हा ट्रॅक असा नव्हता. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता, कोपर्डीतून पहिला मोर्चा निघाला होता अहमदनगर जिल्ह्यामधून. त्या कोपर्डीच्या मोर्चामध्ये मी सुद्धा होते. मागे सगळे न्यूजवाले बसलेले होते. मुलींच्या प्रतिक्रिया त्यांना हव्या होत्या. एक जण आले, तुमच्यापैकी कोणी बोलणार? सगळ्या मुलींनी माझ्याकडे बोट केले, कारण भाषण करणारी मीच.
मग ज्यावेळी मी भाषण करत होते त्यावेळी त्यांनी माझी प्रतिक्रिया घेतली. त्यामध्ये मी एक वाक्य बोलून दाखवले, हम मचलते तो भूचाल आ जाता है, हम उबलते तो भूचाल छा जाता है, हमें बदलने की कोशिश मत करो यारो, हम बदलते तो सारा इतिहास बदल जाता है. त्यावेळी IBN लोकमत होतं, 2012 सालची गोष्ट. पूर्ण दिवसभर IBN लोकमतवर माझीच हेडलाईन दिसायची. म्हणजे कोपडी विषय आला की मी दिसायचे. घरी टीव्ही नव्हती की मी बघेल. मैत्रिणींचे फोन आले, तू टीव्हीवर दिसते. मैत्रिणींच्या घरी गेले, स्वतःला टीव्हीवर स्क्रीनवर बघून आनंद झाला. मम्मी माझी कामावरून आलेली नव्हती. 6:30 वाजेपर्यंत मी वाट बघत राहिले की आता मम्मी येईल, मग येईल. मम्मी आली. मम्मीला सांगितलं, मम्मी मी टीव्हीवर आले. तिलाही आनंद झाला. त्या दिवशी मनात विचार आला की आपण एक दिवस टीव्हीवर आलो तर एवढा सगळा म्हणजे लोकांमध्ये आपली चर्चा घडते. आपण रोज टीव्हीवर आलो तर. आणि मग पुन्हा डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मकडे आले. तिथून मला कळायला लागलं. स्नेहालय एक माध्यम होतं. स्नेहालयातील एक सर होते ज्यांनी आम्हाला एकदा व्हिजिट केली ती प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया. त्यांच्याकडे गेले. सर मला पुन्हा तिथे घेऊन चला. 3-4 लोकल चॅनल होते, तिकडे फिरले. ते म्हटले, नाही तुझी पर्सनॅलिटी तशी नाही, तू दिसत तशी नाही, तुझं लुक तसं नाही, तुझं बोलणं तसं नाही आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात घडते. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रगलला सुरुवात केलेली असते तिथे कोणीतरी आपला बॉस असतोच. एकतर इंटरनल पॉलिटिक्स जे असतं ते स्टाफमध्ये खूप जास्त असतं. तो काही केलं तरी खालच्या माणसाला वर जाऊन देत नाही. हा, तुमच्यात जर स्किल असेल तर एक संधी मिळते की त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. ती संधी मला मिळाली आणि त्याचं मी सोनं केलं. ज्यावेळी मला 3-4 चॅनलने रिजेक्ट केलं त्यावेळी आणखी एका लोकल चॅनलला गेले. म्हटलं घ्या, मला करायचंच आहे, काही झालं तरी करायचंच आहे. 3,000 रुपये तुला पगार देतो म्हणे. ठीक आहे म्हटलं, चालेल. 2,000 रुपये तर मला प्रवास करण्यातच जाणार होते. 1,000 रुपये माझं समजा ते मानधन समजून चालू आहे. तिथून प्रवास सुरू झाला. शिरूर मधून पुणे, पुण्यानंतर जेव्हा पुण्यात आले त्यावेळी आमदार, खासदार, इलेक्शन, निवडणुका या सगळ्या गोष्टी बघायला लागले. अरे म्हटलं नाही, दुनिया लय मोठी आहे, आपल्याला अजून लय पुढे जायचं. आणि मग ज्यावेळी असे एक ट्रॅक मी पुढे करत गेले त्यावेळी माझे 3,000चे 9,000, 9,000चे 15,000, 15,000चे 18,000 झाले. ज्या चॅनलला जाईन तो चॅनल मोठा होत होता, मी तिथेच होते. ज्यावेळी आमच्या संपादकांना वाटायचं की नाही ही थोडीशी हवी होते, लगेच मला दाबण्याचं. आणि स्वभाव आक्रमक होता, अन्याय झालेला सहन होत नव्हता. म्हटलं चला हे सगळं सोडूयात, आपलं स्वतःच सुरुवात करू. 18,000च्या पगारावरून पुन्हा 2,500 आले, कारण फ्रीलान्सिंग सुरू केलं होतं. स्टार्टिंगला 2,500 भेटले, तेच मान्य. असं करता करता ज्यांच्यासोबत मी काम करायला सुरुवात केली तिथून सुरू झालेला हा प्रवास जो होता तो आता माझे 10 फेसबुक पेज आणि 10 युट्यूब चॅनल्स आहेत. आणि तुम्ही मला पॉलिटिकल व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात. हा सगळा ट्रॅक असा काहीच आहे. पण एक जर ह्या सगळ्या गोष्टींचं जर सार सांगायचं जर ठरलं ना तर मी थोडक्यात तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगते, भावांनो जमान्याच्या नादी लागू नका. मी जर आज व्हिडिओ टाकला ना की शरद पवार यांच्या म्हणजे अजित पवार फुटले, शरद पवार जे आहेत तेच योग्य होते किंवा शरद पवारांना अजित पवारांनी सोडायला नको होतं, अशी जर मी एक व्हिडिओ टाकले, लोक बरोबर आहे विजयाताई तुझे बोलती ते एकदम बरोबर आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांना. आणि दुसऱ्या दिवशी जर मी टाकलं की शरद पवारांचं जे राजकारण होतं जुनं ते धूर्त नीतीचं होतं, ते कुटपणाचं होतं, जे पेरलंय तेच उगवलंय, वेगळं काय घडलंय असं टाकलं का हा तुला पाकिट भेटलं वाटतंय बीजेपीकडून, हे दुतोंडी लोक आहेत. जमाना गेला खड्ड्यात. जे आहे ते ऍक्सेप्ट करा. तुमच्या मनाला पटलंय मान्य करून चला. बाकी कुणाचं काहीही आपल्याला घेणं देणं नाही. माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला ज्या वेळी वाटेल त्या वेळी मी व्यक्त होत राहणार. भलेही मला त्यासाठी तुमचा कुणाचा रोष पत्करावा लागला तरी आय एम रेडी. आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेल की माझ्या आईने हे लहानचं मोठं करण्यासाठी खूप जास्त कष्ट केलेत. त्या कष्टांचं चीज आम्हाला करायचं होतं, त्या कष्टांचं फळ तिला द्यायचं होतं. आज माझा मोठा भाऊ PSI, लहाना भाऊ पोलीस, मी विजया व्हिडिओ प्रोडक्शन चालवते. या सगळ्या गोष्टीतून मला माझ्या मम्मीला एवढंच सांगायचं, मम्मी आम्ही तुझ्या कष्टाचं चीज केलंय. तू जेवढं स्ट्रगल केलं त्याची परतफेड नाही करू शकणार, पण तुला सुख सुविधा देण्याचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील. आणि तुम्हाला सुद्धा एवढंच सांगते भावांनो, स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेला आहे, पण हार फक्त तोपर्यंत मानू नका जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. बाकी जो स्टॉकवर आलेले आहे हाच मला अभिमान आहे. बाकी अशाच पद्धतीने माझाही प्रवास सुरू राहील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.